मग सांगा तुम्ही मला, एक उदाहरण मी दिलं होतं. इकॉनॉमी इकॉनॉमी काय असते? देवाणघेवाण. हे जाणून घेणं गरजेचं आहे की नाही? मागचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर JTLचं मी एक्झाम्पल दिलं होतं. मी एकच बँक का घेतले, असे बरेचसे काही किस्से झाले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. पण बँकांवर तुम्ही लक्ष ठेवून असणं गरजेचं काय? कारण हा कणा आहे. इकॉनॉमीचा कणा म्हणजे बँकिंग सेक्टर. आपल्या पाठीच्या कणाला जशी आपण काळजी घेतो, तसं इकॉनॉमीचा कणा हा आपल्या माहितीसाठी व्यवस्थित आणि ताठ असणं आवश्यक आहे, मजबूत असणं आवश्यक आहे. या कण्याला जाणून घेण्यासाठी आपण हा दुसरा व्हिडिओ परत कंटिन्यू मध्ये बघतोय, की जेणेकरून बँकांची जी इमेज आहे ती आपल्यासमोर कशी असली पाहिजे, कुठली बँक कशी आपण चांगली आहे की नाही ते बघायला पाहिजे, आणि आपल्याला ह्या मोरटोरियम आत्ता ऑफ करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, किंवा रिसेंटली आत्ता RBIने ज्या काही पॉलिसीज आणल्या ते मोरटोरियम नाही आहे, ते रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्स आहे. जे पहिले मोठ्या मोठ्या लोकांना मिळत होतं, मोठ्या मोठ्या फॅक्टरीजना मिळत होतं. तुम्ही विजय मल्ल्याचं नाव ऐकलं असेल, किती हजार करोड. बरेचसे जे बॅड डेट्स आहेत त्यांना रिस्ट्रक्चरिंग फॅसिलिटी त्यावेळेला अवेलेबल होती. ती आता तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना अवेलेबल आहे. इट इज अ व्हेरी गुड साइन फॉर द इकॉनॉमी. Restructuring of loan, it is a facility given by the government, RBI government, rather than giving moratorium. तुम्ही adjustments ज्याला आपण म्हणतो, in a way that is called as restructuring. मग रिस्ट्रक्चरिंग काय आहे किंवा RBIने पॉलिसीज काय आणले याचं सर्क्युलर तुम्हाला गुगल नेटवर मिळणारच आहे. पण आपण थोडंसं पुढे एकदा जाणून घेऊया की त्याचे फायदे आपल्याला कसे होतील, किंवा काय आपल्यासारख्या माणसाला ऑप्ट करायला पाहिजे. ठीक आहे, ही माझी मागची एक स्लाइड होती ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही येस बँकेचे ऑनलाईन जाऊन चेक करू शकता, PNC बँकेचं काय झालं तुम्ही चेक करू शकता. थोडंसं पुढे जाऊन रिसेंट जेवढ्या बँकाज आहेत त्याचे थोडे NPS पण आपण बघूया. बॅड लोन्स, ज्याला आपण राईट ऑफ्स म्हणतो, बँक राईट ऑफ्स करतात. राईट ऑफ्स म्हणजे काय, की बाबा एखादी गोष्ट येणार नाहीये असं गृहीत धरून राईट ऑफ केलं, नाही येणार, आणि रिकव्हरी किती येऊ शकते ते पण असं एक पर्सेंटेज रिकव्हरी रेट पण दिलेलं आहे बघा. युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक, IDBI बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक. बॅड लोन्स बघा किती आहेत. सर्वात जास्त बॅड लोन्स कोणाचे आहेत 2018 पर्यंत? स्टेट बँक ऑफ इंडिया. रिकव्हरी रेट पण कोणाचा आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये? 10%, स्टेट बँक ऑफ इंडिया. कारण जेवढे लोन्स आहेत त्याच्या पर्सेंटेज मध्ये 10%ची त्यांची रिकव्हरी. हे सगळी इन्फॉर्मेशन रिझर्व्ह बँकेच्या साईटवर सुद्धा मिळेल. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे करोड्स मध्ये, रुपीज इन करोड्स, 2,72,558 करोड बॅड लोन टिल डिसेंबर 2017, आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये रिकव्हरी झालेली जी आहे ती 29,343 करोड टिल 2018. रिकव्हरी रेट इज 10%. म्हणजे हा जोक झाला थोडक्यात. GDP रेट आणि रिकव्हरी रेट असा कुठल्या फायनान्स मध्ये भाग नसतो, पण एक साधं GDP रेट जर आपला एक 5.6 आहे असं म्हणू शकतो की चला ठीक आहे समजण्यासाठी. 10.7 ठीक आहे, रिकव्हरी रेट 10% आहे GDPच्या कंपॅरिझन मध्ये, पण असं कधी होत नाही. हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल समजवण्यासाठी. आणि या सगळ्या ज्या बँक्स आहेत कुठल्या आहेत बँक्स? पब्लिक सेक्टर बँक्स. पब्लिक सेक्टर बँक्स. पब्लिक, प्रायव्हेट बँक्स असतातच आहे. कुठे प्रायव्हेट बँकचं इथे नाव दिसतंय का तुम्हाला? ते तर अजून आलेलं नाहीये. एक आलं जे मी तुम्हाला सांगितलं. नीट विचार करा. मला हेच सांगायचं की म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण ज्या बँकेत आपले अकाउंट्स आहेत त्या बँकेची परिस्थिती काय. मग आपल्याला आता हे बघायला पाहिजे की नक्की मोरटोरियम जो पिरियड दिला होता बँकेने दिला होता तो किती टाइमसाठी दिला होता? 3 महिन्यासाठी दिला होता. 3 महिन्यासाठी.
2017-18 पर्यंतचे सगळे तुम्हाला मी बॅड लोन्स दाखवलेत. अजून रिझल्ट यायचे. या 3 महिन्यामध्ये अख्खा भारत बंद होता. अख्खा भारत. मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट, मोठे मोठे बिझनेसमॅन, तुमचे सगळे प्रायव्हेट मॉल्स, शॉपिंग मॉल्स, स्कूल्स, इन्कम वॉज स्टॉप टोटली. तुम्ही आता मला सांगा, अजून मोरेटोरियम एक्सटेंड करायला पाहिजे का? अरे इकॉनॉमी झोपून जाईल. असं नाही करायला पाहिजे. आणि मोरेटोरियम आपण ऑफ पण करायला नाही पाहिजे जर आपल्याला जगायचं असेल पुढे. कारण जगण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो. पैसा जगण्यासाठी जो आवश्यक आहे. पैशाचं नाटक करता येत नाही. आणि ग्रँट देणार किती देणार? बँक दरवेळेला येऊन पुढाकार, आरबीआय येणार आणि सांगणार हा ठीक आहे मी तुम्हाला लोन एक्सटेंड करेन, लोन एक्सटेंड. अरे फ्री मध्ये आहे का हे सगळं? तुमच्या आणि माझ्यासारखे लोक टॅक्स भरत नाहीत का? काय फ्री मध्ये येत नाही? हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आलं जरी मोरेटोरियम तरी माझ्या मते मी तर या अगेन्स्ट आहे. मी तर या अगेन्स्ट आहे. पण आता जे नवीन चेंजेस, हे 3 मंथ्स होतं मोरेटोरियम. आता जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना मिसअंडरस्टँडिंग असेल की अरे 2 वर्ष आता मोरेटोरियम एक्सटेंड झालाय, आरबीआयचे आता कॉन्फरन्स झाले. पण ते तसं नाहीये आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आरबीआय स्वतःहून एवढी मूर्ख नाहीये की दरवेळेला तुम्हाला येऊन मोरेटोरियम देत बसेल. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही सांगत आहे, आपल्या जनतेला सगळ्यांना हा जो व्हिडिओ कोणी बघतोय त्याला ही माहिती असणं गरजेचं आहे की मोरेटोरियम चांगला आहे का नाहीये. मग हु वॉज एलिजिबल? हु वॉज म्हटलं मी, इज नाही, हु वॉज. स्टँडिंग लिक्विड फॅसिलिटी, SLF. जेवढ्या पण म्युच्युअल फंड स्कीम्स होत्या, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेत म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये, त्यांना सुद्धा हे लागू होतं. रिझर्व्ह बँकेने आदेश दिले होते, ब्रॉड केला होता व्ह्यू की हा फक्त जसं नाही की बँकांपुरतं निगडीत होतं का नाही. क्रेडिट कार्ड्स, रिटेल टर्म लोन्स, ऍग्री बेस्ड लोन्स, ऍग्रीकल्चर. आपल्या देशामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो जय जवान जय किसान, आणि किसानची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. मी ज्या एरियात राहतो त्या एरियात सुद्धा किसान लोक आहेत. पण एक नीट लक्षात घ्या, किसानचा जो काही भाग आहे हा बॅड आहे. म्हणजे शेतकरी ज्याला आपण म्हणतो, शेतकरी वर्ग. पण काही शेतकरी खूप चांगले कमवतात, काही शेतकरी अजिबात कमवत नाहीत. हे सगळीकडे राहणारच आहे. आणि हे इम्बॅलन्स असल्याशिवाय लाईफ चालणार आहे का? सगळेच 100% शेतकरी काही प्रॉफिटेबल असणार आहेत का? असायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा त्यांची तयारी असली पाहिजे, ज्याला आपण मेंटल एक्सेप्टन्स म्हणतो. त्यांच्याकडे तेवढा पैसा असला पाहिजे, बँकेने तो पैसा पुरवला पाहिजे. आणि आपल्या देशातलं पॉलिटिक्स तर तुम्हाला माहिती आहे, मला वेगळी काही सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांवरनं मोठमोठे पॉलिटिक्स केलं जातं. मला त्याच्यात जायचं नाही, कारण आपला व्हिडिओ हा त्याच्यासाठी नाहीये. आपला व्हिडिओ हा समजून घेण्यासाठी आहे की बाबा आपल्याला काय पुढे चांगलं. ऍग्री बेस्ड लोन्स, KCC फॅसिलिटीज, फायनान्शियल इन्क्लुजन बिझनेस, कॉर्पोरेट क्लायंट्स, हे सगळे एलिजिबल होते. म्हणजे एकही असा व्यक्ती नव्हता ज्याला मोरेटोरियमसाठी असं नाही सांगितलं गव्हर्नमेंटने तुम्ही नाही ऑफ करू शकत. इट वॉज वाय इन्स्ट्रक्शन्स गिव्हन वाया गव्हर्नमेंट. आरबीआयने स्वतः ही फॅसिलिटी, गव्हर्नमेंटनी स्वतः ही फॅसिलिटी लोकांपर्यंत दिली होती. पण आता नाही. आता बँका ठरवणार आहेत की खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. तुमची बॅलन्स शीट बघणार, तुमचे रेकॉर्ड्स बघणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिस्ट्रक्चरिंग देणार. बँक असू शकतो, कोणाला खरंच प्रॉब्लेम नसू शकतो, कोणाचे लोन्स असू शकतात, त्यांना बँक म्हणणार ठीक आहे तुम्ही लोन रिस्ट्रक्चरिंग करा. मग लोन रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय? आपण मेन टॉपिकवर येऊया की बाबा फायनान्शियल इंजिनिअरिंग म्हणजेच रिस्ट्रक्चरिंग. बुडत्याला काठीचा आधार. आता महत्वाचं काय आहे कोरोनामध्ये? वाचणं महत्वाचं. मराठीत म्हणतो वाचाल तर वाचाल, अभ्यास करून तसं नाही मी म्हणतो. अभ्यास तर करायलाच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण वाचाल तर म्हणजे काय? पैसा ज्याचा वाचेल आज तो वाचला. आणि पैसा कसा वाचणार आहे?
नॉलेजच्या जोरावर. ते कोणाला करायचंय? तुम्हा स्वतःला करायचंय. तुम्हा स्वतःला ठरवायचंय माझ्यासाठी काय योग्य आहे आणि माझ्यासाठी काय योग्य नाहीये. आणि हाच कन्सेप्ट तुम्ही बघा, कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग नावाचा कन्सेप्ट आहे, जो कंपन्यांसाठी होता, मोठमोठ्या लोकांसाठी होता. मगाशी मी तुम्हाला विजय मल्ल्याचं उदाहरण दिलं. असे बरेचसे झालेत गफले आपल्याकडे गफल्यांची काही लिस्ट कमी नाही. तरीही आपण सरकार निवडून आत्ताच सरकार, मी असं म्हणेन की हे स्टेबल आहे. याच्या आधी बऱ्याचशा लोकांना डिफरन्स ऑफ ओपिनियन असतात. एखाद्याला सरकारने खूप चांगलं सेगमेंट केलं एखाद्या सेक्टरला की तो त्यालाच सपोर्ट करणार. नॅचरली इट्स अ टेंडन्सी ऑफ द ह्युमन बिंग. ज्याला जो सपोर्ट करणार त्याला तो मत देणार. पण ओव्हरऑल अशीच जर इकॉनॉमी आपली चालत राहिली आणि जर स्टेबल गव्हर्नमेंट समजा आज आहे तसं फ्युचरमध्ये जर नाही झालं तर किती प्रॉब्लेम्स येतील हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही हे जाणून घ्या की कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग काय असतं. म्हणजे समटाइम्स त्यांना प्रॉब्लेम्स असतो कंपन्यांना की बाबा लोन नाही भरू शकत मी. लोन नाही भरू शकत की चला ठीक आहे बाबा 3 महिने तुम्हाला एक्सटेन्शन किंवा तुम्ही काय करा, हे लोन चुकता करण्यासाठी तुम्ही एक छोटं दुसरं लोन घ्या आणि ते पहिले पे करा, सो दॅट बॅलन्स शीटवरती लोन्स ते तुमचे मेंटेन्स राहतील आणि तुम्ही पेमेंट केले हे सुद्धा तुमचं मेंटेन राहील. रिवायवल किंवा काय करा, तुमचा ईएमआय जो आहे, समजा एक कोणाच्या कॉर्पोरेटचा ईएमआय असेल 10 लाख रुपये, चला तुम्हाला मी 9 लाखाची फॅसिलिटी देतो, तुमचं टेन्युअर मी वाढवून देतो, तुमचं कॅश फ्लो आता कमी करतो, जेणेकरून तुम्हाला थोडा टाइम येईल, इकॉनॉमी परत रिवायवलला आली की तुम्ही ते लोन रिपेमेंट करू शकता. टाइम बिंग जे एक्सरसाइज केलेले आहेत किंवा टाइम बिंग जे लोन रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे हे का महत्वाचं आहे आणि ही खूप चांगली स्टेप आता गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. माझ्या मते मी सांगतोय, माझ्या मते का सांगतोय, मला जेवढी इकॉनॉमी कळते, मला जेवढा अभ्यास करतो, मी असं म्हणत नाही किंवा मला सगळंच काही येतं, पण माझं बघण्याचा एक दृष्टिकोन इकॉनॉमीकडे आहे किंवा माझा पैसा मी आज कसा वाचवला पाहिजे आणि कसा वाढवला पाहिजे. वाचून नुसतंच वाचवला नाही पाहिजे, नुसतेच आपल्याला खिसे भरून नाही ठेवायचे, नुसतेच आपल्याला गादीखाली गाठ मारून नाही ठेवायचे. त्या पैशाला ऑक्सिजन पण मिळाला पाहिजे, तो रोटेट झाला पाहिजे. आणि इकॉनॉमीमध्ये जो पैसा रोटेट करू शकतो त्याचे अर्निंग खूप चांगले असू शकतात. पॉसिबिलिटीज आर इनॉर्मस, एंडलेस. मग हे नक्की काय, हे काय करतं? लार्जली हा जो इंटरेस्ट नावाचा जो भाग आहे डेट रिस्ट्रक्चरिंग मध्ये, हा कन्सिडर केला जातो. इंटरेस्ट कोणाचा? ज्यांनी लोन घेतले त्याचा. आणि इट इज लाईक सिक्युअर्ड लेंडर्स लाईक बँक्स अँड एफआयएस ऍड्रेसेस द फायनान्शियल स्ट्रक्चर आणि डिफरिंग द लोन रिपेमेंट. म्हणजे तुमचं जे लोन रिपेमेंट सायकल आहे ते आपल्याला चेंज करतात, त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग म्हणतो. आणि त्याचा इंटरेस्ट रेट सुद्धा आपल्याला कमी जास्ती करता येतो, त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग म्हणतो. आणि बँक्स काय करतात, ज्याचा एनपी असेल, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स असेल, तो काही इमिजिएटली राईट ऑफ करत नाही, त्याला हा वेळ दिला जातो. त्याला आपण कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणतो, जे आता आरबीआयने तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांसाठी आणलेलं आहे. मग आता आपल्याला काय फायदा आहे त्याचा, चला ते पण बघूया. कोरोना पॅन्डेमिक निगेटिव्ह न्यूज आहे, सगळं वाईट आहे. अज्युम्ड एव्हरीथिंग इज बॅड, बट व्हॉट इज गुड? जिथे वाईट आहे तिथे चांगलं नक्कीच आहे ना, ते आपल्याला बघायचं आहे. आत्ता सध्या ज्यांनी गोल्ड लोन घेतले असतील किंवा ज्यांना गोल्ड लोन घ्यायचं असेल किंवा जे गोल्ड लोन घ्यायला जाणार असतील, आधी 75,000 1 लाखावर मिळत होते, आज तुम्हाला 95,000 मिळणार आहेत. जी ज्यांच्याकडे लोन किंवा ज्यांच्याकडे लोन नाही किंवा ज्यांना कॅश आज उभी करायची, आपल्याला प्रॉब्लेम काय माहितीये, म्हणजे माझा असा एक अंदाज आहे, माझं असं बघणं आहे, मी ज्यांना भेटतो, ज्यांच्याशी बोलतो, आपल्या खास करून महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ना आपण फार इमोशनल आहे कुठल्या तरी गोष्टींसाठी. माझी जागा, माझं सोनं, माझं घर, माझं हे, माझं ते, ठीक आहे, एक लिमिट पर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला कॅश ही इक्विव्हॅलंट तुम्हाला काहीतरी ऑप्शन शोधायला पाहिजे. दरवेळेला हे जुने ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला नाही जायला पाहिजे. काही वेळेला आज सोन्याचा रेट तुमचा 55,000 आहे, मी माझं उदाहरण देतो, मी 40,000, म्हणजे मी जुनं सोनं घेतलं जेव्हा परत 40,000 गेलं होतं. मी नवीन जेव्हा सोनं होतं मागच्या वेळेला 54,000, तेव्हा मी विकून टाकलं, आज परत 54,000 आहे. आज परत 54,000 आहे. 40,000 घेऊन 54,000 मी आज आहे ना परत प्रॉफिटमध्ये. मी माझं उदाहरण असं मी का सांगतो, तुम्ही का नाही लक्ष देऊ शकत? तुम्ही विचार करा, सोनं अजून वाढणार का? 1 लाख होणार का? 70,000 होणार का?
अरे तुम्हाला काय माहितीये की बाबा हे होणार आहे का नाही होणार आहे? पण संधीचा फायदा तर तुम्ही घेऊ शकता ना. जो टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमाई तर नक्कीच करता येऊ शकते. आणि जरुरी असं नाही की दरवेळेला आपल्याला सोनारकडे जायला पाहिजे. ETF घ्या तुम्ही. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत. सोनं खाली होतं तेव्हा मी ETF घेतले होते. आज फिजिकल डिलिव्हरी, ज्याला आपण कॉइन्स म्हणतो, बँक देते तुम्हाला. प्युरिटी जास्ती असते, कर्णावळ कमी असते, तुम्हाला पैसे द्यायला लागत नाहीत कर्णावळीसाठी. ₹1,00,000 मागे ₹25,000 तर तुम्ही त्या किंवा ₹15,000 तर सोनाराला देऊन येता. पण तुम्ही हा सगळा विचार करायला पाहिजे. सोन्याचा रेट बघायला पाहिजे, करन्सीचा रेट बघायला पाहिजे. हा नुसतंच असं नाही की बाबा वेल्थ क्रिएट करायची. वेल्थ क्रिएट करायचे ऑप्शन्स आहेत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हाच तो एक प्रयत्न आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा प्युरिटी ऑफ गोल्ड नावाचा प्रकार असतो. 3 प्रकारच्या प्युरिटी पण असतात त्याच्यामध्ये. तुम्ही कुठला गोल्ड घेऊन कुठलं गोल्ड विकताय डिपेंड्स तुमच्यावर. पण ती फॅसिलिटी आज ह्या आरबीआयने दिलेली आहे की 75% यू कॅन रेज अप टू 95%. तुमच्याकडे कार आहे, माझ्याकडे असे आहेत, म्हणजे माझे मित्र किंवा माझे कलिग्स किंवा माझे फ्रेंड्स असं म्हणा. कसं आहे, आपण ऍडवाइस हा असं म्हणतात की बाबा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपल्याला त्या ऍडवाइसची रिअलायझेशन होतात. आणि फ्रीचा ऍडवाइस आपण देतो तेव्हा आपण नॉर्मली काय बघतो की जाऊ दे असे सगळेच देतात. युट्यूबला हजारो व्हिडिओज आहेत, मी कशाला कोणाचं ऐकू, मला ज्या होतेच मी करतो. पण काही आपल्याला ऍडवाइस नंतर पटतात की नाही यार त्यावेळेला आपण असं करायला पाहिजे. लोक गाड्या घेतात, नवीन गाड्या घेतात, काही लोक जुन्या पण गाड्या घेतात, सेकंड हँड गाड्या पण घेण्याचे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. काही लोक नवीन गाड्या घेऊन EMI वाढवून ठेवतात, काही लोक जुन्या गाड्या घेऊन EMI कमी करून टाकतात. डिपेंड्स, तुमच्यावर आहे. पण तुम्ही काय कुठे पैसा वाचवताय किंवा कुठे पैसा वाचवायचा आहे हे तुम्हाला बघायचं आहे. पण हे एक्झाम्पल मी का देतोय, कारण आता जे आरबीआयने चेंजेस केले आहेत, समजा तुमच्याकडे आज कार लोन आहे, तुम्ही जा SBI बँकेकडे, नवीन गाडीचं लोन आहे तुमच्याकडे, तुम्ही सांगा की माझा असा असा प्रॉब्लेम आहे. जर खरंच असेल तर ज्यांना प्रॉब्लेम आहे हा त्यांच्यासाठी सुद्धा हा म्हणजे महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि ज्यांना नाहीये त्यांना हे एज्युकेशन च्या जोरावर मी सांगतो की बाबा हे असं असतंय म्हणून. पण ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी आज जावं बँकेमध्ये आणि त्यांनी सांगावं की मला लोन रिस्ट्रक्चरिंग फॅसिलिटी पाहिजे, माझं टेन्युअर आयदर तुम्ही वाढवा किंवा माझा EMI माझा कमी करून द्या, मला आज चालेल फॉर द टाइम बिंग. इट इज अ गुड मूव. MSMEs जेवढे पण आज मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहेत त्यांना आज 25 करोडचं लोन सरकार द्यायला तयार आहे आत्ता, इमिजिएट. मागच्या वर्षी जी काही एप्रिलला अनाउन्समेंट केलेली आहे ती पुढच्या मार्च 2021 पर्यंत गव्हर्नमेंटनी एक्सटेंड केलेली आहे MSME साठी. त्याच्यात सुद्धा रिस्ट्रक्चरिंग फॅसिलिटी अवेलेबल. जा तुम्ही, जर तुम्ही खरंच कोणी बिझनेसमॅन असाल, जर कोणी खरंच ज्यांचा एक मोठा बिझनेस असेल, त्यांना पैशाची आज रिस्ट्रक्चरिंग करायची असेल तर हे ऑप्शन अवेलेबल आहे. आणि गव्हर्नमेंट ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आपल्याला काय देणार? कारण हे बघा, किती झालं तरी जेव्हापर्यंत सगळं चांगलं चाललंय तोपर्यंत सगळेच गव्हर्नमेंट, कोणी असो, काँग्रेस असो, BJP असो, कुठलंही सरकार असो, आपण सगळेच चांगले म्हणतो. एकदा का वाईट व्हायला लागलं की लगेच आपण शिवाय द्यायला सुरुवात करतो, अरे काय आहे थर्ड क्लास. पण त्याच्या मागचा कन्सेप्ट थर्ड क्लास आहे, पण काय चाललंय बघा ना तुम्ही देशामध्ये. देशात काय चाललंय बघा ना, कुठून सुरुवात झाली ते बघा तुम्ही. कालचं उदाहरण देतो. काल एक माझे मित्र आणि मी गाडीत चाललो होतो. त्यांनी कार लोन घेतलं आणि त्यांनी काहीतरी लोन रिपेमेंटसाठी गेले ते, आणि त्यांनी म्हटलं की मला लोन रिपेमेंट करायचंय, तर किती किती लोन मला हे करता येईल, म्हणजे क्लोज करायचं तर मला किती पैसे भरावे लागतात. त्यांनी काहीतरी 2-2.5 लाखाचं लोन घेतलं होतं आणि त्यांना आजही 4 वर्षानंतर सुद्धा रिपेमेंट जे करायचंय ते जवळपास 2 लाखाच्या आसपास करायचे. तर मला ते गाडीत हसत हसत म्हणाले, अरे बघा बँक किती लुटतात, बँक किती लुटतात आणि एवढे पैसे बँक घेतात. अजूनही मला 2 लाख रुपये द्यायचे, एवढे वर्ष मी हप्ता भरतो तरी मला 2 लाख. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर बिझनेस मध्ये आहात, याच्या मागे मला सांगण्याचं उदाहरण, मला सांगण्याच्या मागे अर्थ काय तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही लोन म्हणून घेता बँकेकडनं, बँक त्याच्या अगेन्स्ट काय करते, आरबीआयला माहिती देते ना. समजा मी 7 वर्षाचं लोन घेतलं होतं, मला 7 वर्षाचं बॉन्ड आरबीआयला इश्यू नाही काय करायला लागलं, किंवा हा माणूस आहे आणि हा माणूस 7 वर्ष माझ्याकडे इन्फ्लो येणार आहे त्याचं. दॅट इज कॉल्ड लोन बुक ना. मी हेच तर तुम्हाला समजवतो, दॅट इज कॉल्ड लोन बुक. समजा तुम्ही 7 वर्षाच्या आधी जाऊन प्री क्लोजर केलं, 2च वर्षात केलं, पण त्यांनी बॉन्ड 7 वर्षाचा केलं, त्याचं काय?
त्यांना आरबीआयला पैसे त्यांना द्यायला लागतील ना. तुम्ही तर फॅसिलिटी ऑप्ट करताय, तुम्ही तुमचं बेनिफिट बघतायत, मग बँकेचं बेनिफिट नाहीच का बघणार? मी कन्सल्टंट आहे म्हणून नाही सांगत आहे, पण तुम्ही शिकण्याचा भाग आहे. हा बिझनेस आहे. तुम्ही जर त्या बँकेच्या ठिकाणी असतात, तुम्ही सुद्धा सांगितलं असतं की बाबा प्री क्लोजर चार्जेस लागतात, पण त्याच्यात सुद्धा बँक बेनिफिट देते ना. मग टाइमली आपण जर ऍडजस्टमेंट केली तर टाइमली आपल्याला पैसा सुद्धा तितकं चांगल्या प्रकारे सेव्ह करता येईल. तर हे एक या व्हिडिओतनं तुम्हाला सांगण्याचा भाग होता. आणि आता जे काही प्रेस कॉन्फरन्स आरबीआयने केली त्याची सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. दॅट इज नथिंग बट लोन रिस्ट्रक्चरिंग. लोन रिस्ट्रक्चरिंग म्हणजे तुमचा ईएमआय आयदर तुम्ही रिड्यूस करा, तुम्ही टेन्युअर आयदर हे करा, तुम्ही लोन चेंज शफल करा, किंवा आता कसंही करून कंडिशन मध्ये या वाचा. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हे उदाहरण. आणि ज्यांच्याकडे आज पैसा असेल त्यांनी व्यवस्थित अभ्यास करूनच बँकांमध्ये पैसे लावा. कुठल्या बँकेत लावायचे हे तुम्हाला ठरवायचे. व्हेरिएबल्स बँक्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत, बँकेचे गुड बुक्स आहेत आज. तर अशा बँकेपासून दूर राहा ज्याचा प्रॉब्लेम्स आहेत. अशा बँकेमध्ये तुमचा पैसा सेफ ठेवा ज्यांना चला बाबा या बँकेला काही प्रॉब्लेम्स नाही. मग हे तुम्हाला ठरवायचे. मला जेवढं तुम्हाला एज्युकेट करता येईल तेवढा मी प्रयत्न करतोच आहे. हे लोन रिस्ट्रक्चरिंग काय आहे ह्याची सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही लोन रिस्ट्रक्चरिंग घेतलं तर तुम्ही असं मिसअंडरस्टँडिंग करू नका की बाबा सिबिल स्कोर माझा खराब होईल. आरबीआयने ते सुद्धा क्लिअर केलेलं आहे, तुमचा सिबिल स्कोर खराब होणार नाही. सो तुम्ही स्वतःला नॉलेज अपग्रेड करत राहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ कळला नसेल तर तुम्ही दोन्ही भाग मागे जाऊन परत रिवाइंड करून बघू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही क्लिअर करू शकता. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आणि आय होप तुम्हाला कुठलेही जे काही ऑब्जेक्शन्स असतात रिलेटेड टू फायनान्सेस किंवा जे काही, माझा नंबर मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांकडे आहे किंवा शेअर केलेला आहे. तुमच्या घरामध्ये कोणाला या फायनान्सची गरज असेल किंवा तुमच्या घरामध्ये असा कोणी माणूस अडकलेला असेल आत्ताच्या कंडिशनमध्ये ज्याला माहित नाही लोन रिस्ट्रक्चरिंग काय, तुम्ही त्याला जाऊन मदत करा, तुम्ही त्याला गाईड करा. हेल्प अदर्स. ऑटोमॅटिकली भलं होणारच आहे सगळ्यांचं. आपण एकमेकांना मदत ही करत राहिलीच पाहिजे. गुजराती कम्युनिटी तुम्ही बघा, ते एकमेकांना बांधून ठेवतात, ते कधीही सोडत नाहीत. आपण काही वाईट नाहीये, आपल्याला हे फक्त चेंज ऍटिट्यूड करायची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता आणि तुम्ही प्रयत्न करा, शिकत राहा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. फार आभारी.